वेलकम टू डे 2 ऑफ 180 डेज चॅलेंज सिरीज। आज आपण बनवणार आहेत सोप, ते पण होममेड। येस, आणि या सोपचे बेनिफिट्स असे आहेत की या सोपमुळे तुमचे ड्राय स्किन टेक्स्चर सॉफ्ट होणार आहे। सेकंड, ओपन पोर्स ज्यांचे असणार आहे त्यांचे ओपन पोर्स कमी होणार आहे। लहान मुलं सुद्धा हे सोप वापरू शकतात, जसं की आमचं हे कार्टून। तर चला व्हिडिओ बघूया। सोप बनवण्यासाठी आपण घेणार आहोत तुळस। तुळस ही डार्क पानांची न घेता आपण हिरव्या पानांची घेणार आहोत। नंतर आपण एक कोरफड घेणार आहोत आणि कोरफड बरोबर ग्लिसरीन बेस घेणार आहे। ग्लिसरीन बेस हा प्युअर ऑर्गॅनिक असतो, प्युअर ग्लिसरीनचा असतो आणि फ्रेग्रन्ससाठी ऑइल। ग्लिसरीन बेसचे आपण छोटे छोटे क्यूब्स करून घेणार आहोत, ज्याने की तो पटकन मेल्ट होईल आणि एकसारखा मेल्ट होईल। मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे ग्लिसरीन मिळतात, पण आपण ते ग्लिसरीन बेस कसा ओळखायचा आणि प्युअर ग्लिसरीन बेस कोणता हे मी पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की सांगेन। तर ॲलोवेराचा गर काढून दोन्ही मिक्स करून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे। ॲलोवेराचे बेनिफिट्स तर सगळ्यांना माहिती आहेत, पण तुळशीचे सुद्धा बरेचसे स्किनसाठी बेनिफिट्स आहेत। तुळस ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास मदत करतात। ज्यांना मोठे मोठे पिंपल्स आलेले असतात स्किनवर, तेही हे वापरू शकतात। तर आपण कढईमध्ये गरम पाणी घेणार आहे, त्याच्यावर स्टँड ठेवून त्याच्यावर एक स्टीलचं किंवा काचेचं भांडं वापरलं तर बेस्टच। स्टीलचं बी भांडं घेते, त्याच्यामध्ये आपण जे ग्लिसरीनचे क्यूब केले होते ते आणि आपण जे पेस्ट बनवली होती तुळस कोरफडची ती टाकणार आहे आणि मी फ्रेग्रन्स ऑइल टाकणार आहे। उकळी येईपर्यंत आपण ठेवणार आहोत आणि उकळी आल्यानंतर आपण बघू शकतो ग्लिसरीन पूर्ण मेल्ट होतं। पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपण सोप मोल्ड्समध्ये टाकून घेणार आहे। कोणाकडे सोप मोल्ड नसेल तर वाटीमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो। 120 ते 130च्या सोप बेसमध्ये जवळजवळ 10 सोप आपले रेडी होतात आणि आरामात आपल्याला ते 6 ते 7 महिने पुरतात। ज्यांना खूप ओपन पोर्स आहेत आणि ज्यांचे पिंपल्स येऊन गेले आणि त्याच्यानंतर ज्यांना खड्डे पडलेले आहेत, त्याच्यामध्ये तुळस हे एकदम त्वचेसाठी नैसर्गिक उत्तम टोनर असतं, जे आपल्या स्किनवरचे पूर्ण पोर्स क्लोज करतं। त्याच्यामुळे तुम्ही नक्की वापरा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके, बाय।